नमस्कार, अमोक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नारायणदास लाडू म्हणजेच रवा आणि नारळाचे लाडू। याच्यासाठी आपण ही एक वाटी सेट केलेली आहे। या वाटीच्या मापाने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहोत। ही 125 ग्रॅम रवा याच्यामध्ये राहतो। तर इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घालते। गॅस बारीक ठेवायचा आहे आणि इथे रवा आपण आधी सुखाच भाजून घेणार आहोत आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं तूप घालणार आहोत। आता इथे मी सुरुवातीला 3 टेबलस्पून तूप घालते। रवा तुपावर चांगला भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर। इथे आता पुन्हा 1 टेबलस्पून तूप घालते आणि तुपावर रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। रवा भाजला की आपल्याला तो दाणेदार दिसायला लागतो आणि त्याचा एक सुगंध सुटतो। इथे रवा आपला भाजून झालेला आहे। याच्यामध्ये आपण ओला नारळ किसून ठेवला होता तो घालायचा आहे। आता इथे 1 वाटी खोबरं घालते किसलेलं। हे या रव्याबरोबर आपण भाजून घ्यायचे आहे। इथे खोबरं आणि रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे। हा आपण काढून घेऊया आणि पुन्हा कढईमध्ये आपण 1 वाटी इथे साखर घालायची आहे आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि याचा चिकट असा एकतरी पाक करून घ्यायचा आहे। इथे पाक तयार झालेला आहे। याच्यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालते आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता जो रवा आणि खोबरं भाजून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे। हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। हे थंड करायला ठेवूया। आता इथे हे मिश्रण थंड झालेलं आहे। याचे लाडू वळून घेऊया। असे सहज आपल्याला लाडू वळता येतात। आपल्याला हव्या असलेल्या आकाराचे हव्या असलेल्या साईजचे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत। हे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत। छान असे नारायणदास लाडू तयार आहेत। सोप्या पद्धतीने आपल्याला हे बनवता येतात आणि छान लागतात। नक्की करून बघा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक यू।